नमस्कार मंडळी. तर आज मी बनवले आहे ड्रायफ्रूटचे लाडू. थंडीच्या दिवसात बरेच जण असे लाडू बनवतात. तर मी पण म्हटलं आपण पण एकदा ट्राय करावं. म्हणजे मी मागच्या वर्षी एकदा बनवले होते आणि आता यावर्षी एकदा मी बनवत आहे. तर माझी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात आधी तर मी 200 ग्राम बदाम, 200 ग्राम काजू आणि अर्धा किलो आणि हे पावशेर मी खोबरं आणलं आहे. डायरेक्ट खोबऱ्याचा किसच भेटला आहे, त्यामुळं मी नो टेन्शन आहे. नाहीतर मागच्या वर्षी मी ते खूप किसत बसले, नंतर बारीक केलं. तर मी अर्धा किलोची खजूर आणले आहे. हा बॉक्स त्याच्यातली मी अर्धीच घेतली आहे खजूर, अर्ध्यापेक्षा पण कमी घेतली, कारण ते खूप जास्त गोड आमच्या इथे नाही खाल्लं जात. तर सगळ्यात आधी आपल्याला सगळं साहित्य घेतल्याच्या नंतर आपल्याला एका कढईमध्ये तूप घ्यायचं आहे. मी साधारणतः एक मोठा चमचा 1 ते 1.5 चमचा तूप टाकला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला खरपूस होईपर्यंत बदाम छान असे भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये आणि खूप असा खमंग वास येईपर्यंत छान असे भाजायचे. त्यानंतर आपल्याला काजू भाजून घ्यायचे आहेत. काजू पण त्याच पद्धतीने आपल्याला खरपूस होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला बाकीचं सगळं साहित्य अशाच पद्धतीने तुपावरती एकदम कमी आचेवर आपल्याला भाजायचे, कारण जास्त फुल गॅस कराल ना तर तुपाचा असा धूर येईल, कारण ते तूप जळतं, त्यामुळं ते धूर निघतो त्याच्यातून आणि ते व्यवस्थित भाजलं पण नाही जाणार. त्यामुळे एकदम स्लो गॅसवरच तुम्ही छान असं भाजा ते सगळं काही, कारण टेस्ट पण छान येईल जर कमी गॅसवर तुम्ही जर भाजाल तर. आणि जास्त फुल गॅसवर भाजलं तर ते भाजलं जाणार नाही, आतमध्ये कच्चे राहतील ते. आणि भाजल्यानंतरच टेस्ट खूप छान येते. जर तुम्हाला तूप आवडत वगैरे नसेल तर तुम्ही न भाजताही तुम्ही तसंच लाडूही करू शकता. तर बघा, पावशेर खोबऱ्यामधलं मी अर्धच घेतलं आहे हे खोबरं पण. आणि हे असं जे भेटतं ना, इकडे बघा कसा पसारा करून ठेवला आहे माझ्या पोराने. इकडे माझं लाडू बनवणं चालू होतं, तर याचं हे पाण्याचा खेळ चालू होता आणि सगळं सामान काढलं होतं त्याने वरचं. तर त्यानंतर आपल्याला आता आपल्याला सगळं जे आपण भाजून घेतलं आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घ्यायचे. आणि कन्सिस्टन्सी कशी ठेवायची ते मी तुम्हाला दाखवतेच. हे दळल्याच्या नंतर मिक्सरमध्ये छान बारीक ह्या पद्धतीने आपल्याला दळून घ्यायचं आहे सगळं काही. आणि हे लाडू बनवण्याचं एवढंच कारण आहे, म्हणजे हे लाडू माझ्यासाठी मी स्पेशली नाही बनवत, तर माझ्या बाळासाठी मी बनवते. माझा 3 वर्षाचा मुलगा आहे, तर त्याच्यासाठीच मी बनवत आहे. वजन वाढण्यासाठी. मला तर एवढी गरज नाही आत्ता सध्या या लाडूची, पण मी थोडीशीच बनवते आणि त्याच्यासाठी बनवते फक्त. तर तुमच्याही घरात लहान मूल वगैरे असेल तर बघा, आपल्याला खजूर पण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. तर बघा, तुमच्याही घरामध्ये खरंच लहान बाळ वगैरे असेल ना, किंवा मग वय झालेले म्हणजे आजी आजोबा वगैरे असतील ना, तर त्यांच्यासाठी, किंवा तुमच्या घरात कोणी आजारी असेल त्यांच्यासाठीही तुम्ही हे लाडू बनवू शकता. हे बघा, खजूर वगैरे मिक्स केल्याच्या नंतर मी भाजलेलं खोबरं तसंच मी मिक्स केलं आहे, कारण त्याला बारीक करण्याची गरज नाही एवढी. आणि त्यानंतर मी लाडू वळायला घेतलेत. हे बघा, असं लाडू गोल असा वळून घ्यायचा आपल्याला हातावरच. आणि त्यानंतर आपल्याला हे जे खोबरं होतं ना, भाजलेल्या खोबऱ्यामधलं थोडंसं खोबरं मी एक्स्ट्राचं काढून ठेवलं आहे आणि अर्धं त्याच्यामध्ये मी मिक्स केलं मिश्रणामध्ये. तर याचा उपयोग हा आहे, आपल्याला वरती त्याला असं छान वरती लावून घ्यायचं खोबरं, म्हणजे आपले लाडू छान दिसतील, दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतील आणि चवीला पण छान लागतील. तर हे बघा, माझे सगळे लाडू वळून झाले आहेत आणि टेस्टला पण खरंच खूप छान झाले आहेत. हे लाडू माझ्या मुलाला पण आवडले, त्याने खरंच आवडीने खाल्ले. आणि हे सगळे लाडू त्याने असेच फस्त करावे अशीच माझी इच्छा आहे. तर बघा, साधारणतः 20 ते 22 लाडू झालेत. 200-200 ग्रॅम सगळ्या गोष्टी घेतल्यात मी. आता हे मस्त एअरटाईट कंटेनरमध्ये मी हे भरून ठेवणार आणि फ्रीजमध्ये ठेवणार. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही पण असे लाडू बनवा छान छान आणि
तुम्ही पण तुमच्या घरच्यांना खायला द्या असे लाडू. तुम्हीही खा, एन्जॉय करा मस्त. आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही असे लाडू बनवले का आणि कसे झाले तुमचे लाडू. चला बाय बाय, काळजी घ्या.